एक घरात एक बाई चेहऱ्यावर डार्क एक्सप्रेशन्स घेत हातात रिमोट पकडून बसली होती आणि तिच्या समोर टीव्हीवर न्यूज चालू होती. समोर राजीवची पार्टी टीव्ही स्क्रीनवर दिसत होती. त्यात राजीव आणि अनुष्का एकमेकांच्या अगदी जवळ बाहूंमध्ये बाहू टाकून इतके खुश दिसत होते की त्या बाईचे एक्सप्रेशन्स आणखी खराब होत होते. तिच्या हाताची मुठी आपोआप कसली जात होती. तसाच अचानक एक पुरुष तिथे येतो जो दिसायला एक तरुण आणि खूप हँडसम होता. तो पाहतो की सोफ्यावर बसलेली बाई टीव्ही स्क्रीनकडे खूप लक्ष देऊन बघत आहे. त्याने हलक्या गमतीत तिच्या दिशेने सांगितले, जर असंच स्क्रीनला घुरत राहिली तर काच फुटेल. ते लोक तिथून खूप दूर आहेत. त्यांना तुझ्या ह्या कातील नजरेचा परिणाम पोचणार नाही. तो पुरुषही सोफ्यावर बसतो. त्या बाईने उत्तर दिले, काही लोक म्हणतात ना, नजरेचा खूप परिणाम होतो. आनंद लवकर बिघडतो. कोण जाणे, कदाचित इथेच माझी नजर आपला परिणाम दाखवेल आणि त्यांचा आनंद बर्बाद करेल. तो पुरुषही रिमोटकडे पाहतो. त्याचवेळी अचानक एका मुलीच्या जोरजोरात रडण्याचा आवाज येतो, ज्यामुळे त्या बाईचे कान ताठ होतात. ती बाई रिमोट तिथेच फेकून धावत त्या खोलीकडे जाते जिथून मुलीच्या रडण्याचा आवाज येत होता. खोलीत पोहोचल्यावर ती बघते की एक खूप सुंदर गोड मुलगी पिंक फ्रॉक घालून बेडवर बसून जोरजोरात रडत होती. त्या छोट्या मुलीचा चेहरा कोणाची तरी खूप आठवण करून देत होता. ती बाई मुलीला आपल्याकडे ओढून घेते आणि तिला उचलून आपल्या छातीच्या जवळ धरते. त्या बाईच्या डोळ्यातही त्या रडणाऱ्या मुलीला पाहून अश्रू येतात. त्याचवेळी तो पुरुष खोलीत येतो. मीरा, सर्व काही ठीक आहे ना? खुशी ठीक आहे ना? मीरा त्याच्याकडे पाहते, जो एक हँडसम पुरुष होता आणि त्याचे नाव अभिषेक होते. अभिषेक मीराचा जुना बालपणीचा मित्र आणि एक व्यावसायिक होता. मीरा 2 वर्षांपूर्वी जेव्हा नदीत फेकली गेली होती तेव्हा काही लोकांनी तिचे शरीर नदीत तरंगताना पाहिलं. त्यांनी मीराला बाहेर काढले आणि तिला जवळच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचवले. आभारीपणे मीरा आणि तिची मुलगी दोघीही जिवंत वाचल्या. मीरा काही दिवस कोमात होती. मग एक दिवस अभिषेक तिथे आला आणि त्याने मीराला तिथे पाहिले. नंतर त्याने मीराला आपल्यासोबत घेतलं. मीरा आपल्या गोड मुलीला लाडाने थपथपत शांत करत म्हणते, हो, खुशी ठीक आहे. तिला काही झालं नाही आणि मी तिला कधीही काही होऊ देणार नाही. अभिषेकच्या चेहऱ्यावर हलकी चिंता होती. तो मीराच्या जवळ जाऊन म्हणतो, तू पुढे काय विचार केला आहे मीरा? आपल्याला लवकर काहीतरी मार्ग शोधावा लागेल. आपल्याकडे वेळ जास्त नाही. मुलगी खुशीला गोदीत घेत मीरा बाहेर येते. अभिषेक तिच्या मागोमाग जातो. मीरा सोफ्यावर बसून म्हणते, मला माहीत आहे. मी ठरवले आहे की मला आता पुढे काय करायचं आहे. त्या लोकांनी जे काही माझ्यासोबत केले आहे, माझ्या मुलीसोबत जे काही केले आहे, त्यांना त्याची जबरदस्त शिक्षा मिळणार आहे. अभिषेक मीराला विचारतो, आता आपलं पुढचं पाऊल काय असेल? मीरा अभिषेकला सांगते, समोरच्या टेबलच्या ड्रॉरमध्ये तुला एक एन्व्हलप मिळेल. त्याला आणून दाखव. अभिषेक उभा राहतो आणि टेबलकडे जातो. ड्रॉवरमधून तो एन्व्हलप काढतो जो आधीच उघडला होता आणि तो मीराच्याकडे येऊन बसतो. मीरा म्हणते, आता त्याला उघड. अभिषेक खूप गोंधळलेला होता. यात काय आहे? तो जसा एन्व्हलप उघडतो त्यात काही डॉक्युमेंट्स आणि एक पत्र मिळतं. चेहऱ्यावर गोंधळ असलेल्या अभिषेकने मीराकडे पाहून विचारले, हे काय आहे? वाचून पहा. अभिषेक आधी ते पत्र वाचतो आणि वाचताना त्याचे एक्सप्रेशन्स हळूहळू बदलू लागतात. आता त्याच्या चेहऱ्यावर गोंधळ आणि आश्चर्याने भरलेले एक्सप्रेशन्स येऊ लागतात. पत्र पूर्ण केल्यानंतर अभिषेक सर्व डॉक्युमेंट्स उचलून पाहतो. त्यानंतर त्याच्या डोळ्यातून आश्चर्य व्यक्त होते. त्याच्या डोळ्यांचा आकार मोठा होतो. तो विश्वास न ठेवता मीराकडे पाहतो. मीराच्या चेहऱ्यावर यावेळी काहीच एक्सप्रेशन नव्हते. व्हॉट इज दिस मीरा? मीरा एका हाताने झोपलेली खुशीला सांभाळत दुसऱ्या हाताने डॉक्युमेंट्स उचलून त्यांना पाहत गंभीर आवाजात म्हणते, हा माझा त्या मार्गाचा पुरावा आहे ज्यामुळे मी राजीवच्या आयुष्यात परत जाऊ शकते. मी यावेळी राजीवच्यापासून दूर राहून जाऊ शकत नाही आणि मला त्या लोकांपासून हिशोब चुकवायचाच आहे. हे बोलून मीराचे एक्सप्रेशन्स डार्क होतात. मीराच्या बोलण्याला समजून अभिषेक तिच्या खांद्यावर हात ठेवतो. डोंट वरी, सगळं तसंच होईल जसं आपण विचार केला आहे. मीराच्या चेहऱ्यावर हलकी पण उदास स्माईल येते. ती आपल्या लहान मुलीच्या शांतपणे झोपलेल्या चेहऱ्याला पाहून म्हणते, जर ही गोष्ट माझ्या प्रिन्सेसच्या आयुष्याची नसती तर कदाचित मी कधीही तिथे गेलेच नसते. पण माझ्या प्रिन्सेससाठी मला तिथे जावंच लागेल. अभिषेकच्या चेहऱ्यावरही मीराच्या बोलण्यामुळे उदासी येते. इतक्या कमी वयात खुशीने काय काही सहन केलं नाही. ती ठीक होईल, स्ट्रॉंग आहे, अगदी तिच्या मम्मासारखी. मीरा हलक्या स्वरात स्मित करते. तिच्या एक्सप्रेशन्समध्ये काही विचार करत ते डार्क होतात. उद्या त्यांचे जीवन मोठ्या धक्क्याने भरून येईल. पार्टी संपली होती. सर्व पाहुणे आपापल्या घरी निघून गेले होते. राजू बाथरूममधून बाहेर येतो. त्याच्या हातात टॉवेल असतो ज्यामुळे तो आपल्या केसांना सुकवतो. जसा तो बाहेर येतो तो पाहतो की बेडवर त्याची हॉट पत्नी एक अत्यंत हॉट आणि सेक्सी नाईटी घालून बसली आहे. अनुष्काने लाल रंगाची नाईटी घातली होती जी खूप छोटी आणि ट्रान्सपेरंट होती, ज्यात ती खूप हॉट आणि सिडक्टिव्ह दिसत होती. राजूला पाहून अनुष्का चेहऱ्यावर एक हसरी स्माईल घेऊन बिस्तरावरून उठून राजूकडे जाते. राजूकडे पोचल्यावर ती राजूच्या गळ्यात आपले हात घालते आणि म्हणते,
आज तुम्ही मला खूप छान सरप्राईज दिले. मला तुमचं सरप्राईज खूप आवडलं. मी तुम्हाला काही देऊ इच्छिते. हे बोलून ती हळूहळू राजीवच्या जवळ जाते आणि त्याच्या ओठांवर तिचे ओठ ठेवून पॅशनेटली त्याला किस करायला लागते. राजीवही अनुष्काच्या कमरेला धरून तिला आपल्याजवळ घेतो आणि ॲग्रेसिव्हली तिला किस करायला लागतो. दोघे एकमेकांच्या जवळ येऊन पागलपणाने एकमेकांवर तुटून पडतात. राजीव अनुष्काला उचलून बेडवर घेतो. अनुष्का राजीवचे कपडे काढू लागते. दोघांच्या शरीराची ऊब वाढलेली होती. अनुष्का आता एक सेकंदही थांबू शकत नव्हती. राजीवची हार्ड मस्क्युलर बॉडी ती आपल्या बाहूंमध्ये भरते. राजीवही अनुष्काला तिच्या नाईटीपासून पूर्णपणे मुक्त करतो. खोलीचे तापमानही वाढतो. लवकरच अनुष्काच्या आनंदाने भरलेल्या सिसक्यांनी संपूर्ण रूम गुंजू लागते. 1 तासाच्या एक्सरसाइजनंतर अनुष्का आणि राजीव एकमेकांच्या बाहूंमध्ये झोपतात. आधी रात्री राजीवला विचित्र स्वप्न येऊ लागतात. मीराचा चेहरा त्याला दिसायला लागतो. तिचा हसतानाचा चेहरा, कधी तिचा रडतानाचा चेहरा, कधी तिच्या उदासीने भरलेला चेहरा वारंवार राजूच्या समोर येत असतो. राजीवच्या एक्सप्रेशन्समध्ये काही बदल होतात आणि त्याला विचित्र बेचैनी होऊ लागते. तो अचानक डोळे उघडून बसतो. राजीवला गेल्या 2 वर्षांपासून हे स्वप्न येत होते आणि या मुलीच्या चेहऱ्याला त्याने स्वप्नात किती वेळा पाहिलं होतं. अखेर ही कोण आहे आणि ती त्याच्या स्वप्नात का दिसते आहे याचा राजीवला काहीही अंदाज नव्हता. राजीवच्या हृदयाची धडक वाढलेली जाणवते आणि त्याला आपल्या शरीरात एक विचित्र बेचैनी होऊ लागते. तो अनुष्काकडे पाहतो, जी बेडवर आरामात झोपलेली होती. अनुष्काला डिस्टर्ब न करता राजीव बेडवरून उठतो. ड्रॉवरमधून सिगरेट आणि लायटर घेतो आणि बाल्कनीत जातो. राजीव बाल्कनीत उभा राहून सिगरेट ओढत असतो. थंड वाऱ्याने त्याचे केस उडत होते आणि त्याच्या शरीराला थोडा आराम मिळत होता. राजीव अजूनही गोंधळलेला होता. ही मुलगी कोण आहे जी गेल्या 2 वर्षांपासून मला दिसत आहे? राजीवला जे काही आठवते तेव्हा मीरा त्याच्या आसपास कधीच नव्हती. त्याला मीराला अजूनपर्यंत ओळखलेली नव्हती, कारण तो मीराशी भेटलाच नव्हता. तरीही त्या मुलीचा चेहरा त्याला ओळखलेल्यासारखा वाटत होता. खूप विचित्र अनुभव होत होता त्याच्या मनात जेव्हा तो त्या मुलीचा चेहरा आपल्या स्वप्नात पाहायचा. राजीवने आपल्या स्वप्नांबद्दल त्याची आई सुभद्रा आणि अनुष्का यांना काहीही सांगितले नाही, कारण तो त्यांना त्रास देऊ इच्छित नव्हता. राजीव सिगरेट चापत उभा राहायचा आणि आकाशाकडे तारे पाहायचा. आपल्या मनात उठत असलेल्या त्या विचित्र भावना आणि त्या विचित्र शून्यतेला तो नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करत असे, कारण त्याला असं वाटायचं की हे फक्त एक स्वप्न आहे आणि त्याचा काहीही अर्थ होऊ शकत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी राजीव ऑफिसमध्ये पोहोचतो. आज त्याला मॉलसाठी कागदांवर सही करायची होती, जो त्याने खास अनुष्काच्या नावावर खरेदी केला होता. अनुष्कासाठी एक गिफ्ट. आज एक मीटिंग बोलावली होती, तिथे राजीव आणि त्या मॉलचे डॉक्युमेंट सही करायचे होते आणि अनुष्काला देखील तिथे बोलावले होते, कारण तो मॉल तिच्या नावावर होता. राजीव आणि अनुष्का मीटिंग रूममध्ये पोहोचतात. तिथे काही लोक त्यांचे स्वागत करण्यासाठी वाट पाहत होते. त्यांचे आगमन होताच मीटिंग सुरू केली जाते. ते लोक मॉलच्या काही छायाचित्रांची आणि योजना चर्चेत घेतात. त्यानंतर कागदपत्रांची मागणी केली जाते. त्या कागदपत्रांवर सही केल्यानंतर मॉल अधिकृतपणे अनुष्काच्या नावावर होणार होता. अनुष्का आज ऑफिसमध्ये खूप चांगली आणि खुश होती. आज ती खूपच एक्सायटेड होती, कारण हे राजीवने दिलेले सर्वात मोठे आणि अद्भुत सरप्राईज होते. अनुष्का राजूच्या पायावर हात ठेवून म्हणाली, बेबी, मला तर अजून विश्वासच बसत नाही की हे खरं आहे. तू कल्पनाही करू शकत नाही की मी किती खुश आहे. थँक्यू सो मच. तू माझ्या आयुष्यातील मोठा आनंद दिला आहे. आय रिअली लव्ह यू व्हेरी मच. राजीव हलक्या हसण्यासोबत म्हणाला, यू आर माय वाईफ मिसेस राजीव सिंघानिया. यू डिझर्व इट. राजीव त्याच्या असिस्टंटला काही इशारा करतो आणि नंतर त्याने सर्व कागदपत्र राजीवसमोर ठेवली. राजीव त्या सर्व कागदपत्रांना नीट वाचतो आणि नंतर त्यांना अनुष्काच्या समोर ठेवून म्हणतो, या कागदपत्रांवर सही केल्यानंतर तू या मॉलच्या मालकीण होऊन जाशील. अनुष्का उत्साहाने पेन उचलते आणि सही करायला लागते. त्याच वेळी एक आवाज ऐकू येतो, जो संपूर्ण हॉलमध्ये गुंजतो. माझ्या विना हे शक्य नाही आहे मिस्टर सिंघानिया. सर्व लोक त्या आवाजाकडे पाहतात आणि जसेच राजीव पाहतो त्याचे डोळे आश्चर्याने मोठे होतात. राजीव त्याच्या नजरेने त्या आवाजाच्या दिशेने पाहतो आणि अनुष्का देखील त्याच्याबरोबर पाहते. ते दोघं खूपच चकित होतात, कारण हा आवाज इतर कोणाचा नव्हे तर मीराचा होता. मीरा एका वकिलासोबत ऑफिसमध्ये प्रवेश करते. तिने पांढरी शर्ट आणि एक पेन्सिल स्कर्ट घातला होता. डोळ्यांवर मोठे काळे गॉगल्स होते. हातात एक डिझायनर पर्स घेऊन ती स्टाईलने ऑफिसमध्ये प्रवेश करते. ती इतकी सुंदर दिसत होती की सर्व लोक तिला पाहतच राहिले. राजीव अनोळखीपणे खुर्चीवरून उठतो आणि आश्चर्याने मीराला पाहतो. हाच चेहरा, हा तोच चेहरा जो मागील 2 वर्षांपासून तो सतत स्वप्नात पाहत होता. ही कोण आहे जे त्याला झोपेत देखील इतका त्रास देत आहे? वरून मीरा तिथे दिसल्यामुळे अनुष्काची स्थिती चांगलीच गडबडते. ती त्या ठिकाणी दगडासारखी थांबते. तिला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही की ती काय पाहत आहे. मीरा? ही मीरा आहे का? नाही, मीरा कशी असू शकते? मीराला तर आपण नाही, हे मीरा असू शकत नाही. पण हे खरंच मीरा आहे. मीराचा चेहरा, तिचं शरीर, तिचा आवाज, हे मीराच आहे.
पण हे कसं शक्य आहे? ती जिवंत कशी राहिली? अनुष्का खूपच आश्चर्यचकित होती. ती आपली जागा सोडूही शकत नव्हती. मीरा तिच्या वकिलासोबत राजीवच्या जवळ येते. तिने पाहिले की राजीव तिला किती आश्चर्यचकित आणि विश्वास न बसणाऱ्या नजरेने पाहत होता. त्याच वेळी तिचे लक्ष अनुष्कावरही जाते, जी तिला पाहून सायकाट झाल्यासारखी दिसते. अनुष्काच्या चेहऱ्यावर तिला भय स्पष्ट दिसत होते, ज्यामुळे तिला थोडा आनंद झाला. मीरा आपल्या शांततेला ठेवत राजीवकडे पाहून म्हणाली, मिस्टर राजीव सिंघानिया, तुम्ही हे कसं करू शकता? तुमच्या पत्नीच्या नावावर प्रॉपर्टी देऊ शकता, तीही कंपनीच्या वतीने, जिथे ती कंपनी फक्त तुमची नाही आहे. मीराचा आवाज ऐकून राजीव लगेच तातडीने जागा होतो. सर्व लोक कन्फ्यूज होऊन एकमेकांकडे बघतात. राजीव आपला समतोल राखून मीराच्या बोलण्यावर विचार करत बोलला, माझी नाही आहे म्हणजे काय? आय एम राजीव सिंघानिया, CEO ऑफ सिंघानिया ग्रुप कंपनी. याचा काय अर्थ आहे की ही कंपनी माझी नाही आहे? मीरा आपल्या हातांना छातीवर क्रॉस करून हलक्या तिरक्या हसऱ्या चेहऱ्याने म्हणाली, मी असं नाही म्हटलं की ही कंपनी तुमची नाही आहे. मी फक्त असं म्हटलं की ही कंपनी फक्त तुमची नाही आहे. या कंपनीत मीही तेवढीच भागीदार आहे जितके तुम्ही. तर माझ्या परवानगीशिवाय तुम्ही कंपनीच्या वतीने कोणतीही प्रॉपर्टी विकत घेऊन कोणाला गिफ्ट देऊ शकत नाही. मीराची गोष्ट ऐकून सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकते, विशेषतः राजीव आणि अनुष्का यांची. त्यांना कळतच नव्हतं की मीरा काय बोलत आहे. अनुष्का आपल्या खुर्चीवरून उठते आणि म्हणते, तुम्ही काय बोलत आहात? ही काय बकवास आहे? ही कंपनी तुमची कशी झाली? ही कंपनी तर माझ्या पतीची आहे. मीरा खूप अंधाऱ्या डोळ्यांनी अनुष्काकडे पाहते, इतक्या अंधाऱ्या की अनुष्काच्या शरीरात थोडी थरथर लागते. मीरा राजीवकडे पाहून बोलली, मिस्टर सिंघानिया, या कंपनीची मी 50% पार्टनर आहे. त्यामुळे या कंपनीचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला माझी परवानगी घ्यावी लागेल. मीराची गोष्ट ऐकून राजीवचे हावभाव अंधारे होतात. तुम्ही कोण आहात? तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही काय बकवास बोलत आहात आणि कोणाच्या समोर बोलत आहात? तुमच्या या वागणुकीसाठी मी तुम्हाला आयुष्यभराची जेल देऊ शकतो. ही कंपनी फक्त माझी आहे आणि तुम्ही कोणत्या हक्काने माझ्या कंपनीवर आपला हक्क सांगत आहात? तुम्ही कोण? एका तिरक्या हास्यासह ती बोलली, आता जर तुला काही सांगितलं गेलं नाही तर त्यात माझा काही दोष नाही मिस्टर सिंघानिया. मला असं वाटतं की तुम्ही आधी तुमच्या लॉयरशी बोलावं. कोण जाणे काही अशा गोष्टी असू शकतात ज्याबद्दल तुम्हाला सांगितलं नाही. काही घाई नाही, आरामात तुमचा लॉयर इथे बोलवा, तुमच्या आजोबांच्या बनवलेल्या वसियतीसह. मीरा हे बोलून खुर्चीवर आरामात रिलॅक्स होऊन बसते. सगळ्यांचा चैन आणि आराम उडवून ती खूप सुखी दिसत होती. राजीव आणि अनुष्काच्या पायाखालची जमीन सरकली होती, पण राजीवच्या चेहऱ्यावर आता राग दिसत होता. गेट आउट. याआधी की मी पोलिसांना कॉल करून तुम्हाला अरेस्ट करेल. निघून जा इथून. राजीवच्या ऐकून मीरा तिच्या भुवयांना वर उचलते. मिस्टर सिंघानिया, यू कांट डू दिस. यू सिम्पली कांट. आय एम द 50% ओनर ऑफ दिस कंपनी. सो यू कांट इवन टच मी. गॉट इट? कॉल युअर लॉयर. मीराच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास पाहून सगळेच आश्चर्यचकित होते. आता कुठेतरी राजीवला देखील खूप विचित्र वाटू लागलं होतं. राजीव तात्काळ मीटिंग संपवतो आणि त्यानंतर त्याच्या लॉयरला कॉल करतो. मीरा आणि अनुष्का एकमेकांकडे असे पाहत होते की त्यांच्या एकमेकांशी आता काहीतरी खरंच होईल. अनुष्का बाहेर जाते आणि मीरा तिथेच आरामात खुर्चीवर बसलेली असते. टाइम टू पे फॉर युअर डेट्स. हे बोलून मीराच्या चेहऱ्यावर एक तिरके शैतानी स्मित आले. अनुष्का सुभद्राला फोन करते. सुभद्रा फोन घेत असताना अनुष्का घाबरलेल्या आवाजात म्हणते, आंटी कृपया ऑफिसला या. इथे खूप मोठी समस्या निर्माण झाली आहे. मीरा परत आली आहे. शी इज बॅक आणि ती या कंपनीवर आपला हक्क दाखवत आहे. व्हॉट? हे कसं शक्य आहे? मी येते. हे ऐकून अनुष्काने फोन कट केला. डॅम, हे काय सगळं चाललं आहे? ती जिवंत कशी राहू शकते? थोड्याच वेळात सगळे राजीवच्या ऑफिसमध्ये होते. वातावरण खूप शांत होते, किंवा असं म्हणा की ते पूर्णपणे शांततेने भरलेले होते. अनुष्का तणावात आपले हात मसलत उभी होती आणि खूप नर्वस होऊन दरवाजाकडे पाहत होती, जणू कोणाची तरी वाट पाहत होती. मीरा आपल्या लॉयरसोबत सोफ्यावर बसलेली होती. राजीव आपल्या खुर्चीवर बसलेला होता आणि राजीवचा लॉयर देखील सोफ्यावर बसलेला होता. राजीव खूप गंभीर चेहऱ्याने त्याच्या लॉयरला म्हणाला, आजोबाने जी वसियत बनवली होती ती मला वाचून दाखवा, आणि तिलाही, जे माझ्या प्रॉपर्टीमध्ये 50% हिस्सेदारी असल्याचा दावा करत आहे. राजीव मीराकडे खूप कडक चेहऱ्याने पाहत होता, जणू तिला कच्चा खाईल. हा चेहरा त्याला खूप ओळखीचा दिसत होता. 2 वर्षांमध्ये त्याने सतत या चेहऱ्याला स्वप्नात पाहिलं होतं, पण मीराचा ॲटिट्यूड त्याच्या चेहऱ्यावर पाहून असं दिसत नव्हतं की ती त्याची कोणती तरी खास असू शकते. राजीवचा लॉयर राजीवला वसियत वाचण्यापूर्वी एक गोष्ट सांगतो, तसं सिंघानिया, तुमच्या आजोबांनी वसियत करण्यापूर्वी माझ्याशी बोलून सांगितलं होतं की ही वसियत मी तुमच्यासमोर फक्त तेव्हाच वाचीन जेव्हा ती फार महत्त्वाची असेल, अन्यथा नाही, कारण त्यावेळी त्याची काहीच आवश्यकता नव्हती. राजीव लॉयरची गोष्ट ऐकून गोंधळलेला होतो. तुम्ही ही वसियत वाचून दाखवा, त्यात काय लिहिलं आहे? वकील वसियत वाचायला सुरुवात करतो. वसियतप्रमाणे मीरा अगदी योग्य होती. सिंघानिया ग्रुप ऑफ कंपनीचा 50% हिस्सा राजीव सिंघानियाचा होता आणि बाकी 50% मीरा देशमुखचा होता.
आणि त्यामागे एक मोठं कारण होतं जे वाचण्यात आलेलं नव्हतं. राजीव जेव्हा आपल्या आजोबांच्या वसाहतीतले हे शब्द ऐकतो की त्याला सिंघानिया ग्रुप ऑफ कंपनीचा फक्त 50% हिस्सा मिळालाय, बाकी 50% हिस्सेदारी एका मुलीची आहे, तेव्हा त्याच्या पायाखालून जमीन सरकते. ठीक त्यावेळी धावता सुभद्रा ऑफिसच्या आत येते. ती ज्या क्षणी दरवाजा उघडते तिच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन्स खूप बदलतात. ती दरवाजा उघडल्यावर समोर सोफ्यावर बसलेल्या मीराला पाहते, जी सोफ्यावर आरामात बसलेली होती. सुभद्राला पाहून मीराच्या चेहऱ्यावर एक शैतानी स्मित येते. सुभद्राच्या डोळ्यात आश्चर्याने मोठे होतात. तिच्या दृष्टीने मीरा 2 वर्षांपूर्वी मेली होती, पण जी व्यक्ती इथे बसलेली आहे ती नक्की मीराच आहे. म्हणजे काय, त्या दिवशी मीरा मेलीच नव्हती का? सुभद्राला तिथे पाहून अनुष्का देखील तिच्याकडे धावत येते आणि म्हणते, आंटी ही महिला काय बकवास करीत आहे? सुभद्रा शॉक होऊन मीराकडे आणि नंतर अनुष्काकडे पाहते. ती अनुष्काला म्हणते, ही इथे काय करीत आहे? आणि राजीव? तिला पाहून काय त्याला काही आठवलं का? ती आवाजात थोडा भीती दाखवते. अनुष्का तितक्याच कमी आवाजात म्हणते, नाही, राजीवला थँक गॉड काही आठवलं नाही. ही इथे कुठून आली ते मला माहीत नाही. अचानक इथे येऊन काय दावा करत आहे पहा. सुभद्राला या गोष्टीचा थोडा आराम मिळतो की राजीवला काही आठवले नाही, अन्यथा त्यांच्यासाठी खूप मोठी समस्या होईल. पण अनुष्काच्या पुढील शब्दांवर सुभद्रा कन्फ्युजन भऱ्या नजरेने अनुष्काला पाहते आणि म्हणते, काय काय दावा करत आहे ही? अनुष्का सुभद्राला म्हणते, तुम्ही स्वतः राजीवला विचारून बघा. जेव्हा तुम्हाला ते समजेल तेव्हा तुमच्या पायाखालून देखील जमीन सरकली जाईल, जशी आमच्या निघाली होती. अनुष्काचे शब्द सुभद्राला कळत नाहीत की ती नेमके काय म्हणू इच्छित आहे. ती राजीवकडे जाते आणि त्याला विचारते, राजीव हे सगळं काय चाललं आहे? वकील साहेब इथे का आले आहेत आणि ही इथे काय करत आहे? राजीव खुर्चीवरून उभा राहून खूप गंभीर आवाजात आपल्या आईला म्हणतो, आजोबाची वसियत वाचली जात आहे मॉम, आणि तुम्हाला माहीत आहे त्यात काय लिहिलं आहे? त्यांनी वसियतमध्ये लिहिलं आहे की सिंघानिया ग्रुप ऑफ कंपनीची 50% मालकीदार ही मुलगी आहे. असं कोणालाही अनोळखी व्यक्ती माझ्या 50% मालकीचा दावा करू शकतो? राजीवची गोष्ट ऐकून सुभद्राचे डोळे आश्चर्याने मोठे होतात. काय, 50% मालकीदार? अनुष्काने बरोबर सांगितले होते. हे ऐकून सुभद्राच्या पायाखालून जमीन सरकली. तिच्या सासऱ्यांनी म्हणजे राजीवच्या आजोबांनी मीराचे लग्न राजीवसोबत ठरवले होते आणि त्यामागे कारण होतं. पण सुभद्राला असं कधीच वाटलं नव्हतं की तिच्या सासऱ्यांनी इतका मोठा निर्णय घेतला आहे. या मुलीच्या नावावर 50% मालमत्ता करून ते गेले. मीरा तिच्या एका पायाला दुसऱ्या पायावर ठेवून, हात सोफ्यावर ठेवून आकर्षक हेअरस्टाईल करून आरामात बसलेली होती आणि सुभद्राच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन्सचा आनंद घेत होती. ती खूप मजा घेत होती. सुभद्राची अशी अवस्था पाहून सुभद्रा मीराकडे पाहते आणि तिच्या डोळ्यात राग उतरतो. राजीवच्या आजोबा असं कसं करू शकतात? ते तुझ्या नावावर आपली अर्धी मालमत्ता कशी देऊ शकतात? मीरा तिच्या भुवयांना वर उचलून म्हणते, ते तुमचे सासरे होते, तर याबद्दल तुम्हाला माहीत असायला हवं होतं. किंवा तुम्ही इतकी महत्त्वाची नव्हता की त्यांनी इतका मोठा निर्णय घेतल्यानंतर तुम्हाला सांगणे आवश्यक समजले नाही. त्यांनी मला ते दिले ते मी डिझर्व करत होते, कारण मी त्यांना जे दिले ते त्यांच्यासाठी खूप किमती होतं. मीराची गोष्ट ऐकून सर्व लोक गोंधळले जातात. कोणालाही समजत नाही की ती कोणत्या तरी किमती गोष्टीबद्दल बोलत आहे. राजीव तिच्या चेहऱ्यावर तिरका डोळा टाकून म्हणतो, काय बकवास करत आहेस? तू माझ्या आजोबाला असं काय दिलं की त्यांनी आमच्या अर्ध्या प्रॉपर्टीचा दावा तुझ्या नावावर केला? राजीवची गोष्ट ऐकून मीरा तिच्या ओठांवर एक तिरके हसू ठेवून रिपोर्ट काढते आणि ती राजीवकडे वाढवते. राजीव आपल्या चेहऱ्यावर कन्फ्युजनसह रिपोर्ट घेतो आणि तो वाचायला लागतो. सुभद्रा आणि अनुष्का राजीवच्या चेहऱ्यावर आणि त्याच्या एक्सप्रेशन्सवर लक्ष ठेवून होते. त्यांना समजत नव्हतं की हा रिपोर्ट काय आहे आणि त्यात काय लिहिलं आहे. काही सेकंदातच राजीवचे एक्सप्रेशन्स 180 डिग्रीवर फिरतात. त्याच्या चेहऱ्यावर आता आश्चर्याने भरलेले एक्सप्रेशन्स दिसतात. व्हॉट? राजीव जसेच आपल्या हातातले रिपोर्ट वाचतो त्याच्या डोळ्यांतील भाव जणू बाहेर पडू लागतात. सुभद्रा राजीवच्या खांद्यावर हात ठेवून थोड्या तणावपूर्ण आवाजात बोलते, काय झाले राजीव? रिपोर्टमध्ये काय लिहिले आहे? राजीव शॉक होऊन आपल्या आईकडे बघत म्हणतो, आई, मला लहानपणी लिव्हर दान करणारी कोणतीही दुसरी व्यक्ती नाही तर ही मुलगी होती. हे ऐकून सुभद्राही शॉक होते, कारण या गोष्टीचा अंदाज तिला नव्हता. काय? हे काय बोलत आहेस राजीव? असं कसं होऊ शकते? ही मुलगी तुला कसं लिव्हर दान करू शकते? दाखवून दे मला. सुभद्रा रिपोर्ट उचलून वाचू लागते आणि अनुष्का देखील सोबत असते. राजीव मीराकडे विचित्र भावनांसोबत बघत होता. मीराच्या ओठांवर एक सेक्सी हसू होते. राजीवला हे हसू आणि चेहरा फार ओळखीचा वाटत होता, पण तो लक्षात घेऊ शकत नव्हता की कदाचित तो या मुलीला पूर्वी भेटला होता. कदाचित हो, म्हणूनच तो चेहरा त्याला अनेक वेळा स्वप्नात दिसला होता. एकदम तंतोतंत. मीराच्या नजरा देखील राजीववर होत्या. ती स्पष्टपणे राजीवला तिच्या मनातून पकडताना पाहत होती, त्याला आठवण्याचा प्रयत्न करत होती. सुभद्रा विश्वासाने रिपोर्ट्स बघत म्हणाली, इम्पॉसिबल, असं होऊच शकत नाही. ही मुलगी तुला कसं लिव्हर दान करू शकते? तुझ्या आजोबाने तर सांगितलं होतं की तुला कोणत्या तरी मुलाने लिव्हर दान केलं होतं. मीरा सुभद्राशी बोलली, पण मी एक मुलगी आहे आणि तुमच्या मुलाला, मिस्टर राजीव सिंघानियाला, लिव्हर दान करणारी दुसरी कोणतीही व्यक्ती नसून मीच होती.
जेव्हा तुमचा मुलगा मृत्यूशी झुंजत होता तेव्हा त्याचा जीव वाचवला होता. कदाचित याच कारणामुळे मिस्टर सिनियर सिंघानियाने आपल्या अर्ध्या संपत्तीचा हक्क माझ्या नावावर केला. राजीव मीराशी बोलला. तर असं असेल तर तुम्ही आधी का नाही आलात आपल्या हक्काच्या संपत्तीवर दावा करण्यासाठी? आज अचानक कसं? मीरा हसत म्हणाली. राजीवला काही आठवत नव्हतं, पण मीराला सगळं आठवत होतं. अनुष्का आणि सुभद्राला सुद्धा. मीरा तीव्र नजरेने सुभद्रा आणि अनुष्काला बघत होती आणि त्या दोघींना मीराच्या शैतानी नजरेने पाहून त्या दोघीही घाबरून जात होत्या. त्यांना भीती होती की मीरा राजीवला त्याच्या भूतकाळाबद्दल काहीतरी आठवण करून देईल, पण गोष्टी त्याच्यापेक्षा अगदी वेगळ्या होत्या. मीरा राजीवला म्हणाली, मिस्टर सिंघानिया, मी माझ्या अभ्यासासाठी परदेशी गेले होते, पण परत येताच माझे पहिले काम हेच होते, इथे माझ्या हक्काच्या गोष्टी घेण्यासाठी येणे. हे बोलून मीरा अर्थपूर्ण नजरेने अनुष्का आणि सुभद्राला बघते, जणू काही त्यांना सांगायचं असं की ती काय घेण्यासाठी आली आहे आणि त्यावर तिचा हक्क आहे. सगळे खूप आश्चर्यचकित होते, कारण हे सर्व त्यांच्या अपेक्षेपेक्षा खूप मोठा धक्काच होता. सुभद्रा आणि अनुष्का ऑफिसच्या बाहेर गाडीच्या जवळ उभ्या होत्या. खूपच नर्वस आणि घाबरलेल्या दिसत होत्या. अनुष्का सुभद्राशी बोलली, आंटी, आता आपण काय करायचं? तिने तर येऊन आपली अर्धी संपत्ती कब्जा केली. सुभद्रा काही विचार करून चिंतेत बोलली, तिचा काहीतरी इलाज करावा लागेल. जर तिने राजीवला काही आठवण करून दिली आणि राजीवला जर आठवले तर ती त्याला सगळं सांगेल. त्यानंतर राजीवच्या रागाचा तू विचार कर, तो आपल्याला देखील माफ करणार नाही. मला तशाच राजीवच्या आठवणींची चिंता आहे. ती परत येऊ नये. बाकीचं काहीतरी आपण हाताळू शकतो, पण राजीवचे असली रूप हाताळणं आपल्यासाठी सहज नाही. ऑफिसमध्ये राजीव अजूनही या गोष्टीवर विश्वास ठेवू शकत नव्हता. सगळं अचानक झालं होतं. मीरा राजीवच्या जवळ येते आणि त्याच्याजवळ उभी राहते. अचानक मीरा इतक्या जवळ आल्यामुळे राजीव थोडा चकित होतो. मीरा राजीवच्या डोळ्यात बघत हळूच हात उचलून त्याच्या छातीवर ठेवते. राजीवचं हृदय जोराने धडधडू लागते. मीरा त्याच्या धडकनांना आपल्या हाताने अनुभवताना तिच्या ओठांवर हलके हसू येते. दोघं एकमेकांच्या डोळ्यात बघत असतात. मीराचे डोळे राजीवला अनेक वेळा त्याच्या स्वप्नात दिसले होते. राजीव अनायसे मीराला म्हणाला, तुम्ही कोण आहात? असं का वाटतं की माझी तुमची खूप जवळून ओळख आहे? मीरा असत उत्तर देते, कधी कधी काही लोक आपल्या आयुष्यात इतका खोल प्रभाव सोडून जातात की आपण त्यांना विसरूच शकत नाही, जसं की आपल्याला एकमेकांना विसरणे शक्य नाही. मीराची गोष्ट ऐकून राजीव थोडा गोंधळलेला होतो. मीरा बोलताना त्याच्या टायला थोडा नीट करत म्हणाली, सर्व काही ठीक आहे मिस्टर सिंघानिया. आता आपण बिझनेस पार्टनर्स आहोत. लवकरच भेटू. सी यू सून. हे बोलून मीरा निघून जाते आणि राजीव तिथेच उभा राहून मीराला जाताना गोंधळ आणि जटिल भावना असलेल्या चेहऱ्याने पाहतो. त्याचे हृदय अजूनही वेगाने धडधडत होते. मीरा बिल्डिंगच्या बाहेर येते आणि तिथे तिची भेट सुभद्रा आणि अनुष्काची होते, जे गाडीच्या बाजूला उभं राहून आपापसात बोलत होत्या आणि खूप चिंतेत होत्या. मीरा तिच्या गॉगल्सना नीट करत त्यांच्याकडे जाते. हॅलो एव्हरीवन, 2 वर्षांनी तुमच्याशी भेटून खूप छान वाटलं. मीराला पाहून दोघेही तात्काळ घाबरतात. सुभद्रा थोड्या रागात आवाजात म्हणते, काय कमबॅक केला आहेस? चूक आपलीच होती. त्या दिवशी आम्ही वैयक्तिकरित्या लक्ष द्यायला हवं होतं की तू मेली आहेस की नाही. हे ऐकून मीराच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन खूपच गडद होतात आणि ती कडक रागात थंड आवाजात म्हणते, तुम्ही जे केले त्याची शिक्षा देण्यासाठीच मी इथे आले आहे आणि जे माझे आहे ते घेण्यासाठी. राजीवची आठवण गेली, तो मला विसरला. याचा अर्थ असा नाही की मीही त्याला विसरले आहे. तुमच्या 50% संपत्तीचा हक्क मी घेतलाच आहे. हळूहळू तुमचं सगळं काही घेऊन जाईन. तुम्हाला रस्त्यावरील भिकारी बनवून दाखवले नाही तर माझं नाव मीरा नाही समजा. मीरा तिच्या थंड एक्सप्रेशनसह गाडीमध्ये बसून तिथून निघून जाते. मीरा हॉस्पिटलमध्ये येते. तिथे अभिषेक तिची वाट पाहत होता. मीराला तिथे पाहून तो तिला धावत येतो. मीरा खूप चिंतेत आवाजात म्हणते, खुशी कुठे आहे? अभिषेक तिला वाटकडे इशारा करतो. मीरा त्या वाटकडे जाते आणि काचामधून तिच्या मुलीला पाहते. तिची मुलगी शिशु युनिटमध्ये ठेवली गेली होती. मशीनच्या मध्ये ठेवलेली तिची मुलगी खूप कमकुवत दिसत होती. तिच्या मुलीला अशी पाहून मीराच्या डोळ्यात अश्रू येतात. अभिषेक आणि मीरा खुशीला पाहत होते. अभिषेक मीराच्या खांद्यावर हात ठेवून तिला थोडं शांत करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, डॉक्टरने भेटायला सांगितले आहे, चला त्यांच्याशी भेटूया. मीरा हो म्हणते आणि नंतर तिचे अश्रू पुसून अभिषेकसोबत डॉक्टरच्या कॅबिनमध्ये जाते. डॉक्टर त्यांच्या कॅबिनमध्ये बसलेला असतो. अभिषेक दरवाजा ठोकतो आणि डॉक्टर त्यांच्याकडे पाहून म्हणतो, कृपया आत या. डॉक्टर त्याच्या खुर्चीवर बसतो. अभिषेक आणि मीरा कॅबिनच्या आत जातात आणि डॉक्टरच्या समोर असलेल्या खुर्चीवर बसतात. मीरा थोड्या घाबरलेल्या आवाजात डॉक्टरला विचारते, डॉक्टर, माझ्या मुलीची, तिची परिस्थिती आता कशी आहे? डॉक्टर मीराला पाहून गंभीर आवाजात म्हणतो, मिस मीरा, तुम्ही चांगल्या प्रकारे जाणता की खुशीची परिस्थिती कशी आहे आणि तुम्हाला हेही माहिती आहे की तिचे उपचार कसे होऊ शकतात. तुमच्या मुलीला ल्युकेमिया आहे आणि तिचा बायोलॉजिकल सिबलिंगच तिला बरे करू शकतो. तिला वाचवण्यासाठी बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी तिचा बंधू किंवा बहीण असणे खूप आवश्यक आहे. हे ऐकून मीराचा चेहरा एकदम पडतो. तिची मुलगी जिवंत असली तरी या भयानक आजारामुळे किती वेळा ती या वेदनेतून जात आहे. आता तिला जिवंत ठेवण्यासाठी मीराला पुन्हा गर्भवती व्हायला लागेल.
त्यातही राजीवच्याच मुलाशी. मीरा डॉक्टरकडे पाहून म्हणते, डॉक्टर काळजी करू नका. माझ्या मुलीला वाचवण्यासाठी मला काहीही करायला लागले तरी मी करीन. तुम्ही कृपया तिच्या जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करा. तीच माझ्या जगण्याचा एकटा आधार आहे. मी तिला गमावू शकत नाही. डॉक्टर मीराला सांगतो, बघा मी तुम्हाला खोटा दिलासा देणार नाही, पण तुम्ही लवकरात लवकर काहीतरी करा. नाहीतर खुशीला वाचवणं आमच्यासाठी देखील अशक्य होईल. तिच्याकडे वेळ खूप कमी आहे. आशा आहे की तुम्ही समजत असाल. हे ऐकून मीरा चेहरा खाली करून तिच्या डोळ्यात अश्रू येतात. काळजी करू नका डॉक्टर. फक्त थोडा वेळ बाकी आहे. मी माझ्या मुलीला काही होऊ देणार नाही. तिच्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी करीन. अभिषेक आणि मीरा हॉस्पिटलमधून बाहेर येतात. मीराचा चेहरा उतरलेला होता. तिच्या मुलीबद्दल ती खूपच चिंतेत होती. अभिषेक समजत होता की मीरा सध्या कोणत्या परिस्थितीतून जात आहे. अभिषेक मीराच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवून तिचा चेहरा आपल्याकडे वळवतो. नंतर तिचा चेहरा हातात पकडून म्हणतो, मीरा रिलॅक्स. मला माहीत आहे की तू करू शकते. मला माहीत आहे की तू खुशीला काही होऊ देणार नाही. आणि तरीही तू आपल्या योजनेनुसार राजीवच्या जीवनात प्रवेश केला आहेस. आता लवकरच तू खुशीला वाचवण्यासाठी आवश्यक असलेला मार्ग निवडशील. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मीराच्या डोळ्यात अश्रू येतात आणि ती अभिषेकला आलिंगन देते. अभिषेक एक चांगल्या मित्रासारखा मीराच्या पाठीवर हलके हलके हात फिरवतो आणि तो तिला शांत करतो. मीरा रडत रडत म्हणते, जर खुशीला काही झालं तर मी जगू शकणार नाही. हे सगळं मी तिच्यासाठीच तर करत आहे. मला समजत नाही, देवाने माझ्या जीवनात इतक्या समस्या का भरल्या. अभिषेक मीराच्या पाठीवर हात फिरवून तिला शांत करत म्हणतो, जे काही होतं त्याला एक कारण असतं. कदाचित याचंही एक कारण असेल. देवावर विश्वास ठेव, सगळं ठीक होईल. त्याने आपल्याला या समस्येत टाकलं आहे तर तोच त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवेल. तू फक्त तुझ्या कामावर लक्ष दे. लवकरात लवकर खुशीच्या भावाला किंवा बहिणीला या जगात आण. त्याशिवाय आपल्याला खुशीला वाचवणं शक्य नाही. थोड्या वेळाने मीरा आलिंगन तोडते आणि तिच्या अश्रूंना पुसते. तू खरंच सांगत आहेस. यावेळेस भावनिक होण्यापेक्षा मला प्रॅक्टिकल होणं गरजेचं आहे. काहीही करून मला माझ्या उद्दिष्टापर्यंत पोहोचायला हवं. मी खुशीला काही होऊ देणार नाही. अभिषेक मीरासाठी गाडीचा दरवाजा उघडतो. मीरा गाडीत बसते आणि अभिषेकही गाडीत बसून तिथून निघतो. त्यांच्या निघाल्यावर अचानक एका गाडीचं काच खाली होतो. त्या गाडीत राजीव बसला होता आणि त्याचे एक्सप्रेशन्स काहीसे खराब दिसत होते. राजीव एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी तिथून जात होता. तेव्हा त्याची नजर मीरावर पडते, जी अभिषेकला तिच्यासमोर आलिंगन देत होती. जरी या क्षणी काही फरक पडत नसला तरी राजीवला दोघं आलिंगन करताना पाहून प्रचंड राग येतो. त्याच्या छातीत एक विचित्र अस्वस्थता होत होती. राजीव स्वतःशी बडबडतो, हा कोण होता? हा मीराचा बॉयफ्रेंड आहे का किंवा हस्बंड आहे? मीरा विवाहित आहे का? त्यानंतर खोल श्वास घेतो आणि त्या विचित्र भावना नाकारत म्हणतो, असो काही, मला काय फरक पडतोय. हा तिचा बॉयफ्रेंड आहे की हस्बंड? जस्ट फक अप. काय झालं आहे तुला राजीव? तू स्वतः विवाहित आहेस. आर यू आउट ऑफ युअर माइंड? राजीव गाडी स्टार्ट करतो आणि तिथून निघून जातो. पुढे काय होते ते पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्हाला कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.